आणि हा जो सगळा विमानचा अपघात घडलेला आहे, संपूर्णच्या संपूर्ण जे सगळे प्रवासी आहेत, हे सगळे प्रवासी यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. का नेमकं हे घडलेलं असू शकतं? या सगळ्याबाबत तज्ज्ञांना नेमकं काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत. कॅप्टन विक्रांत चांदवडकर, चेअरमन साई एव्हिएशनचे आपल्यासोबत आहेत. तर सर, अत्यंत भीषण असा हा अपघात घडलेला आहे. 242च्या 42 प्रवासी यामध्ये दगावलेले आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत. का नेमकं हे घडलेलं असू शकतं? काय सांगाल आपण? सुरुवातीला आपली काय पहिली प्रतिक्रिया यावर? मी तर असं म्हणेन अतिशय दुर्दैवी घटना आहे. अशी घटना आत्ताच्या इतक्या ॲडव्हान्स काळामध्ये घडणं म्हणजे खूप मोठी शोकांतिक आहे. पण प्रथमदर्शनी असं वाटतंय की ही टेक्निकल एरर आहे. जे DGCAने पहिल्यांदा सांगितलंय की थ्रॉटल कमी पडलं. थ्रॉटल कमी पडलं याचा अर्थ ताकद कमी पडली, म्हणजे विमानाच्या उड्डाणासाठीची ताकद लागते. ज्या स्पीडनी विमान पुढे जायला पाहिजे, की जर तेवढ्या स्पीडनी ते पुढे गेलं, हवा मागे फेकली तर ते वर जातं. पण ती ताकद त्याला कमी पडली आणि ते एका पोझिशनला असायचं का ताकद कमी पडल्यानंतर ते स्टॉल होतं आणि स्टॉल होऊन ते खाली येताना प्रथमदर्शनी असं वाटतंय. आणि खाली येऊन त्याच्यामध्ये जे अहमदाबादपासून लंडनकडे चाललं होतं, एवढा मोठा प्रवास होता, एवढं फ्यूल घेतलं होतं, त्यामुळे ते क्रॅश झाल्यानंतर फ्यूल खूप होतं, त्यामुळे तो ब्लास्ट झाला आणि त्याचा प्रचंड आगीचे लोट आपण व्हिडिओत आपल्याला बघायला मिळाले. सर, टेक्निकल एररच्या बद्दल तुम्ही मुद्दा मांडला, तर फ्युएलचा हा देखील एक भाग झाला. पण साधारणपणे ही जी मोठी